काल अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला, ज्याच्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे. आता या एकूण अपघातामध्ये 241 प्रवासी जे होते त्यांचाही मृत्यू झालेला आहे आणि अपघातग्रस्त परिसरातील 24 जणांचा मृत्यू झालेला आहे. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 15 ते 20 सेकंदामध्येच हे विमान कोसळलेलं होतं. विमान प्रवास हा भारतातील इनफॅक्ट संपूर्ण जगातील सर्वात सुरक्षित, सर्वात वेगवान आणि सर्वात महागडा प्रवास आहे. या ठिकाणी झालेल्या प्रत्येक अपघाताची कारणं स्पष्ट होणं गरजेचं असतं, तसंच जबाबदारी सुद्धा निश्चित करणं गरजेचं असतं. एअर इंडियाकडे उपलब्ध असलेल्या प्रवासी विमानांबद्दल कायमच तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. खाजगीकरण झाल्यानंतर परिस्थिती आमूलाग्र बदललेली नसली तरी सुद्धा थोडीफार बदललेली आहे. तरी सुद्धा अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांची चर्चा येणाऱ्या काळामध्ये होतच राहील. यासोबतच बोईंग या अमेरिकन कंपनीनं गेल्या काही काळापासून त्याच्या एकूण सुरक्षेमध्ये काही तडजोडी केलेल्या आहेत असे आरोप होत होते, अशा टीका होत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी जी विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तडजोड केलेली आहे त्याच्यामुळे ही कंपनी सुद्धा आता टीकाकारांच्या रडारवरती आहे. आता बघा, ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे या अपघातानंतर. या अपघाताला 24 तास उलटून गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये असे अपघात होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून या अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची याची आज आपण चर्चा करणार आहोत. यासोबतच जबाबदारी नेमकी कशी निश्चित केली जाते याची सुद्धा माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अपघात झालेलं विमान होतं एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलाइनर. जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी हे एक विमान मानलं जातं. अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडियाची ही दुर्घटना भारताच्या हवाई अपघाताच्या नजीकच्या इतिहासातील सर्वात भीषण अशी घटना आहे. टेक ऑफ नंतर हे विमान आवश्यक उंचीवरती न गेल्याचं लक्षात येताच वैमानिक सुमित सबरवाल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मे डे कॉलद्वारे तातडीचा संदेश दिला होता. मात्र कोणतीही मदत मिळण्याआधीच 50 सेकंदाच्या आत या भीषण दुर्घटनेमध्ये 265 जणांचे प्राण गेलेले होते. विमान का कोसळले याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नसले तरी सुद्धा तज्ज्ञांकडून खालील 4 संभाव्य कारणांचा अंदाज व्यक्त केला जातोय. पहिलं कारण आहे इंजिनमध्ये बिघाड असेल म्हणून. विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये एकाच वेळेस काही टेक्निकल बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जाते. लँडिंग गिअरमध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल, म्हणजे टेक ऑफ नंतर लँडिंग गिअर पुन्हा आत न घेता आल्यानं विमानाचा वेग नियंत्रित होऊ शकला नसेल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. किंवा या विमानाला पक्षाची धडक बसलेली असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. आणि चौथं महत्त्वाचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे फ्लॅप स्थितीमध्ये काहीतरी अडथळा आलेला असेल. टेक ऑफसाठी आवश्यक असलेले पंखांचे फ्लॅप उचलले गेले नसल्यामुळं विमानास योग्य ती जी हाईट मिळायला पाहिजे ती मिळाली नसेल असा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय. आता मूळ मुद्द्याविषयी बोलूयात. या अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची? आपण हा व्हिडिओ बनवेपर्यंत ऑफिशियली तरी कोणालाही या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आलेलं नाही, पण अपघाताचं कारण समोर येणं गरजेचं आहे. या अपघाताच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करताना दिसून येत आहेत. पहिली आहे इंडियाज एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, यांच्याकडून लीड केलं जाते या एकूण अपघाताच्या चौकशी संदर्भात. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ही संघटना ब्रिटन आणि अमेरिका यांच्या सोबतीनं या अपघाताची चौकशी करणार आहे. यासोबतच प्रवासी वाहतूक कंपनी एअर इंडिया, या विमानाची कंपनी बोईंग आणि त्यांना इंजिन उपलब्ध करून देणारी जी एरोस्पेस हे सुद्धा चौकशीमध्ये असणार आहेत. आता प्राथमिक माहिती जी समोर येते याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या धारणा समोर येत आहेत. पहिली अशी की इंजिन फेल्युअर झालेलं असेल, ॲबनॉर्मल फ्लाईट कंट्रोल्स आणि पोटेन्शियल फ्लॅप लँडिंग गिअर मिसकॉन्फिगरेशन, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ही कारणं जी आहेत. याच्यासोबतच दुसरी अशी सुद्धा धारणा आहे की विमानावरील वैमानिकाचे नियंत्रण सुटलेले असेल. आता जबाबदारी कशी निश्चित केली जाते ते सांगतो. आता ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी इंटरनॅशनल एव्हिएशन स्टँडर्ड्स जे आहेत ते पूर्णपणे वापरले जातील. त्याच्यानुसार सर्वप्रथम डेटा कलेक्शन केलं जाईल. याच्यामध्ये कॉकपिटमधले आवाज, फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स, रडार आणि फ्लाईट ट्रॅकिंग इन्फॉर्मेशन, मेंटेनन्स लॉग आणि आय विटनेस हे सर्व काही बघितलं जाणार आहे. याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस केलं जाईल, ज्याच्यामध्ये इंजिन,
कंट्रोल्स, ॲव्हिओनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट, मेंटेनन्स एरर या सगळ्यांचं एक्सपर्टकडून रिव्ह्यू केला जाईल. काही मानवी चुका जर का झालेल्या असतील, म्हणजे पायलटकडून काही चुकलं असेल, ट्रेनिंगमध्ये काही कमी पडलेली असेल, कॉकपिटमधल्या प्रोसिजर फॉलो केल्या गेल्या नसतील, तर याची सुद्धा माहिती घेतली जाईल. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे रेग्युलेटरी रिव्ह्यू, ज्याच्यामध्ये एअर इंडिया, DGCA आणि बोईंग यांच्याकडून प्रॉपर प्रोटोकॉल फॉलो केले गेले किंवा नाही हे सुनिश्चित केलं जाईल. या सगळ्यामधून इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये अपघातामागची कारणं तसंच येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे अपघात घडू नये म्हणून काही शिफारशी केल्या जातील. एव्हिएशन फॉल्ट फाइंडिंग ही प्रोसिजर फार महत्त्वाची आहे. याच प्रोसिजरला एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन असं सुद्धा म्हणतात. ही एक हायली सिस्टमॅटिक आणि एव्हिडन्स बेस्ड प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये नेमकं काय चुकलं आणि काय घडलं या संदर्भातल्या फॅक्ट समोर येतात. आता ब्लॅक बॉक्स रिकवर झालेला आहे. आता या ब्लॅक बॉक्सच्या रिकव्हरीमधून फ्लाईट डेटा रेकॉर्ड जे आहे ते समोर येईल, ज्याच्यामध्ये विमानाची गती, उंची, इंजिन थ्रस्ट आणि कंट्रोल्स याची माहिती समोर येईल. कॉकपिटमधले व्हॉइस रेकॉर्डरमधून तिथे शेवटची काय चर्चा झाली, शेवटच्या वेळेस काय बोललं जात होतं, अलार्म कोणकोणते वाजत होते, बॅकग्राऊंडला कोणकोणते साऊंड येत होते, हे सर्व काही समोर येईल. विमानाचा जो सांगड आहे, जे काही अवशेष आता शिल्लक आहेत याची सुद्धा तपासणी केली जाईल, ज्याच्यामधून फायर, एक्सप्लोजन, इम्पॅक्ट पॅटर्न याची सुद्धा माहिती घेतली जाणार आहे. विंग्ज, फ्लॅप्स आणि इंजिन्स याच्या डिटेल्ससुद्धा घेतले जातील. आता हे सर्व यासाठी की कधी कधी एअरक्राफ्टचे पार्ट्स जे आहेत ते रिअसेंबल केलेले असतात. आता या एअरक्राफ्टचे पार्ट्स रिअसेंबल केलेले होते का हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये समोर येईल. यासोबतच या विमानाचे मेंटेनन्स लॉग्स, एअरक्राफ्ट सर्व्हिस हिस्ट्री, मॅन्युफॅक्चरर नोटिसेस, रिपेअर्स डिले झालेले होते का याची माहिती घेतली जातील. इतर कोणते नोन इश्यूज आहेत का याची माहिती घेतली जाईल. पायलटचं ट्रेनिंगचं रेकॉर्ड जे आहे ते सुद्धा तपासलं जाईल. एअरलाईननी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP जी आहे ती फॉलो केली गेली का हे बघितलं जाईल. आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स हे सुद्धा चेक केलं जाईल. आणि त्याच्यानंतर जबाबदारी कोणावरती टाकायची हे समोर येईल. ह्युमन फॅक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये पायलटचा एकूण एक्सपिरियन्स काय होता, त्या क्षणी त्याने नेमकी काय रिॲक्शन दिलेली होती, तो काय करत होता, त्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत नेमकं काय कम्युनिकेशन झालं, क्रूचं फटीग, डिस्ट्रॅक्शन्स यासोबतच इतर काही मुद्दे आहेत का याचा सुद्धा अभ्यास केला जाईल. आणि टेक्निकल फॉरेन्सिक जे आहे याच्यामध्ये इंजिनचं परफॉर्मन्स, हायड्रॉलिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, फ्लाईट कंट्रोल सिस्टीम, सॉफ्टवेअर बग्स, ऑटोमेशन फेल्युअर याची सुद्धा माहिती घेतली जाईल. आता या संपूर्ण विषयातील प्राथमिक अहवाल जो आहे तो येणाऱ्या 30 दिवसांमध्ये येईल किंवा त्याच्याही आधी येऊ शकतो, पण फायनल रिपोर्ट जो आहे तो येण्यासाठी कदाचित 6 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. आता या अपघातामध्ये जर का पायलटची चुकी असेल, टेक्निकल फेल्युअर असेल किंवा मेंटेनन्समध्ये काही लॅप्सेस झालेले असतील, तर याच्यातून जबाबदारी निश्चित केली जाईल की नेमकं एअरलाईन्सची जबाबदारी आहे का, म्हणजे एअर इंडियाची जबाबदारी आहे का, मॅन्युफॅक्चरर अर्थात बोईंगची जबाबदारी आहे का, मेंटेनन्स कंपनीची जबाबदारी आहे का, की एअर ट्रॅफिक कंट्रोल जे आहे त्यांची जबाबदारी आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ॲव्हिएशन इन्व्हेस्टिगेशनमध्ये नो ब्लेम फिलॉसॉफी असते, म्हणजे कुणावरतीही दोष देऊन प्रकरण संपलं असं काही नसतं. तर भविष्यातील अपघात रोखणे या जबाबदारी निश्चित करण्याचा मूळ हेतू आहे. एअर इंडियाची जबाबदारी आहे काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. गेल्या काही काळापासून जर का आपण बघितलं, म्हणजे जेव्हा एअर इंडिया ही सरकारी कंपनी होती तेव्हा सुद्धा एअर इंडिया संदर्भातल्या तक्रारी होत्या. मोठ्या प्रमाणात त्यांना पॅकेजेस दिले गेले होते. त्यांच्याकडं असणारी प्रवासी विमानं जी आहेत ही काळाला धरून नाहीत असं सुद्धा खूप वेळा समोर आलेलं होतं. त्याच्यानंतर खाजगीकरण करण्यात आलं आणि खाजगीकरण केल्यानंतर गोष्टी बदलतील अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा 100% जरी पूर्ण झालेली नसली तरी सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यावरती कंट्रोल टाटा कंपनीने मिळवलेलं होतं. तरी सुद्धा बऱ्यापैकी हा शब्द या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहे. 100% कंट्रोल मिळवणं अपेक्षित होतं, पण त्याच्यासाठी त्यांना तितका कालावधी मिळाला किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये समोर येईल. ऑफिशियली अजूनपर्यंत तरी एअर इंडियाची ही जबाबदारी आहे, त्यांच्याकडून चूक झालेली आहे असं काही समोर आलेलं नाही. पण जर का येणाऱ्या काळामध्ये पायलटची चूक आहे हे समोर आलं, मेंटेनन्स प्रॉपर झालेलं नाहीये, SOP व्हायोलेशन झालेलं आहे असं जर का समोर आलं तर एअर इंडियाचीच ती जबाबदारी असेल. या अपघातामुळं बोईंग ही जी कंपनी आहे, विमान मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ती मात्र आता टीकाकारांच्या रडारवरती आलेली आहे. कारण बोईंग कंपनीचं हे 787 ड्रीमलायनर
ड्रीमलाइनर विमान जे आहे याचा पहिलाच इतका मोठा क्रॅश झालेला आहे. या विमानाचं मॉडेल जे आहे याचं सॉलिड सेफ्टी रेकॉर्ड राहिलेलं आहे. म्हणजे 2011 पासून ते सेवेमध्ये आहे. त्याचं रेकॉर्ड जे आहे खूप चांगलं राहिलेलं आहे. तरीसुद्धा आता टीकाकारांच्या रडारवरती बोईंग कंपनी आलेली आहे आणि याच्या मागचं महत्त्वाचं कारण FAAने 2024मध्ये एक इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये हे समोर आलेलं होतं की असेंब्लीमध्ये बोईंगकडून काही शॉर्टकट्स मारले जात आहेत. वेल्डिंग संदर्भात सुद्धा त्याने काही आक्षेप घेतलेले होते आणि त्याच्यामुळे बोईंगसाठी हा एकूण विषय गंभीर असणार आहे. गेल्या काही काळामध्ये बोईंग कंपनीचे जे विमान आहेत त्यांचे झालेले जे अपघात आहेत त्याच्यामध्ये त्याने तब्बल $1 बिलियन पेक्षा अधिकची भरपाई दिलेली आहे. आता हा जो अपघात झालेला आहे याच्यामध्ये जर का जबाबदारी बोईंग कंपनीची आहे असं जर का समोर आलं तर मात्र बोईंग कंपनीसाठी येणारा काळ हा प्रचंड अवघड असू शकतो. यासोबतच जर का जबाबदारी टाटा या एअरलाईन कंपनीवरती आली तर मात्र त्यांच्यासाठी सुद्धा हा येणारा काळ प्रचंड अवघड असू शकतो. आता नेमकं कुणाची जबाबदारी आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येईलच. पण जबाबदारी कुणाची जरी असली तरी सुद्धा चूक झालेली आहे, पण कुठं झालेली आहे हे समोर येणं फार गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.